सुरुवातीला आपण पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे मुंबईतून अभिनेता सैफ अली खान संदर्भातली। सैफ अली खानवर चाकू हल्ला झालाय। अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे इथल्या त्याच्या राहत्या घरात हा चाकू हल्ला झाल्याची माहिती मिळते आणि चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या अज्ञाताने चाकू हल्ला केल्याची माहिती कळते। सध्या सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींसंदर्भातली। वाल्मिक कराडचे 3 मोबाईल आता जप्त करण्यात आलेत आणि वाल्मिकचे काही सिम कार्ड हे अमेरिकेमध्ये रजिस्टर झाल्याची माहिती कळते। निवडणुकात याच सिम कार्डवरून अनेकांना फोनही केल्याचा एसआयटीला संशय। तर दुसरीकडे वाल्मिक कराडला बीड नगरपंचायतीनं दणका देत केजमधल्या वाईन शॉपची एनओसी बीड नगरपंचायतीनं रद्द केली आहे। विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची रवानगी लातूरच्या कारागृहात करण्यात आली आहे। त्यामुळे यावर आपण सविस्तर वृत्त आज पाहणार आहोत। तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे बारामतीमधून राजकीय वर्तुळातून बारामतीत शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर दिसणार आहेत आणि त्यावेळी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये एकाच गाडीतून प्रवास केल्याचं पाहायला मिळालं। यावेळी सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित होत्या। बारामतीत कृषी प्रदर्शन आहे आणि यासाठी संपूर्ण पवार कुटुंबीय आज एकत्रित दिसतंय। तेव्हा बारामतीमधल्या या सर्व राजकीय घडामोडीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा लक्ष असणार आहे। आज सगळे पवार परिवार एकत्रित दिसणार आहे। कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आहे आणि त्यासाठी एकाच मंचावर काका पवार पुतळे दिसतील।